नामदार चषक शिरवळ 2025 दिवस चौथ्या दिवसातला हा दुसरा सामना जो की खेळतोय गाडदरे विरुद्ध ससेवाडी या दोन संघांमध्ये। गाडदरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी फाटी ससेवाडी संघाकडून प्रथम फलंदाजी फाटी आले ते स्ट्राईकवर असेल तो म्हणजे संदीप आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे साहिल। महाराष्ट्रात नामवंत असे खेळाडू साहिल आणि संदीप, तितकाच तुल्यबळ असा समोरचा संघ गाडदरे। चला सामना चालू करा पंच। कुलपेवाल्याचं या ठिकाणी सरचे स्वागत। चला सामना चालू करा। गोलंदाजी फटे आले ते पहिलेच षटक हा गाडदरे संघाचा गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर संदीप। ससेवाडी संघाचा हा फलंदाज संदीप स्ट्राईकवर। उरका चालू करा सामना। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू। लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते ती म्हणजे ससेवाडी संघासाठी या धावेसोबतच खातं खोलतंय ते म्हणजे ससेवाडी संघाचं। आणि यानंतर होणारा सुंदर असा सामना निरा विरुद्ध शिंदेवाडी, यानंतर होणारा सुंदर असा सामना निरा विरुद्ध शिंदेवाडी। स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाज साहिल, ससेवाडी संघाचा हा फलंदाज। पहिला चेंडू अप्रतिम टप्प्यावर चेंडू, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकला तो म्हणजे आकाशने। दुसरा चेंडू हा देखील पुढेच टाकलाय। निरा संघ जरा आला सर तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। निरा संघ पुढचा चेंडू आकाशचा साहिल साठी। या वेळेस मात्र खेळून काढला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिलाच धक्का, पहिलीच विकेट या साहिलच्या स्वरूपात ससेवाडी संघाची मिळते ती म्हणजे गाडदरे संघाला। सुंदर गोलंदाज हा आकाश, पहिलाच त्या ठिकाणी त्याने तैनात करून ठेवला होता फलंदाज क्षेत्ररक्षक आणि कोणती चुकी नाही त्या क्षेत्ररक्षकाकडून। सुंदर असा झेल, या झेल सोबतच पहिली विकेट, पहिला धक्का जो की साहिलच्या स्वरूपात 1 या धावसंख्येवर ससेवाडी संघाला बसला आहे। बाळा मंजुळे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, तुम्हाला इथं बोलवलं जाते। बाळा मंजुळे निरा वर्सेस शिंदेवाडी, यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे खेळाडू शिंदेवाडी खेळाडू इकडे पाठवा। यावेळेस देखील खेळून काढलाय सरळच्या दिशेने, त्या ठिकाणी गॅप शोधला, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बरोबर चेंडू पडला आणि पळून 2 धावा पूर्ण केल्या त्या म्हणजे ससेवाडी संघाच्या फलंदाजांनी। या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 3। प्रवीण जो की नवीन फलंदाज
फलंदाजी मार्कवर या ससेवाडी संघाचा. आमच्या सोबत आज या ठिकाणी लेखनिकाचं काम पाहतायत ते म्हणजे राहुल चव्हाण. यावेळेस खेळून काढलाय शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घाटदरे संघाचा खूपच सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कोणतीच धाव नाही या चेंडूवर. कौतुक केलं पाहिजे कारण या वयात जर एवढ्या ह्या लेवलचं क्रिकेट खेळलं तर नक्कीच पुढे जाऊन हा एक चांगला आपल्याला क्रिकेट स्टार म्हणून पाहायला भेटेल. हा घाटदरे संघाचा हा क्षेत्ररक्षक यावेळेस रिव्हर्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फक्त बॅटची कडाच लावली, फक्त बॉलला दिशा दिली आणि याबरोबरच हे पहिलं षटक संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ससेवाडी संघाच्या धावा झाल्या त्या 4 षटकाचं हे सामने. या 4 षटकाच्या सामन्यामधले पहिलं षटक संपलंय. हे दुसरं षटक टाकण्यासाठी घाटदरे संघाचा हा नवीन गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव सांगा. घाटदरे संघ चेतन. चैतन्य घाटदरे संघाचा हा नवीन गोलंदाज. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे प्रवीण. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळेस फक्त उभ्या सरळ उभा राहून लेग साईडच्या दिशेने फटका येतोय. प्रवीणच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. पहिलाच मोठा फटका या इनिंग मधला. प्रवीणच्या बॅट मधून 4 धावा आल्यात. या 4 धावांसोबतच धावसंख्या होती ती 8. शिंदेवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेस पुढे टाकलाय चेंडू, त्याचाच मोठा फायदा घेतलाय काय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण, पळत येऊन बॉल अडवलाय आपल्या संघासाठी. निश्चितच 2 धावा वाचवल्यात. पळून 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती. शिंदेवाडी संघाचे आयकॉन प्लेयर आकाश पाटील यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. SRS साऊंड सिस्टीमचे ओनर. धावबाद स्वरूपात विकेट भेटते ती म्हणजे घाटदरे संघाला. प्रवीणच्या स्वरूपात ही धावबादची विकेट. राजन तारू, उन्हात थांबू नका, तुमच्यासाठी या ठिकाणी एक खुर्ची ठेवली आहे पवेलियन मध्ये. तुमचे मित्र मयूर कदम तुम्हाला इथं बोलवतायत. 10 या धावसंख्येवर प्रवीण धावबाद होतोय. ससेवाडी संघाला दुसरा धक्का. खूपच शांत आणि संयमी असा चालू हा सामना, की ज्या सामन्यामध्ये दुसरं षटक पहिल्या इनिंग मधलं. निरा कर्णधार इथं वाचला होता ना. निरा संघाचा कर्णधार. यावेळेस पुढे चेंडू टाकलाय. बॅटची फक्त कडा लागली. चेंडू जातोय मागच्या दिशेने. थोडस मिसफिल्ड. त्या ठिकाणी त्या मिसफिल्डचा फायदा उचलत पळून 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांबरोबरच धावसंख्या होती ती 12. यावेळेस शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. पळून 1 धाव पूर्ण. दुसरीचा कॉल, परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिला आणि विकेट वाचवली ती म्हणजे ससेवाडी संघाच्या या खेळाडूने. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 13. दुसरं षटक अजूनही चालू. मोठे फटके मारण्याची गरज असेल ती म्हणजे ससेवाडी संघाला. धावा फार कमी. सुंदर खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. सुरेख क्षेत्ररक्षण
एका छोट्या प्लेअरचं सर्वात कमी वयाचा खेळाडू हा नामदार चषक शिरवळ 2025 मधला निरा संघाचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी यायचे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ससेवाडी संघाची धावसंख्या झाली ती 14. 2 बाद 14. हे तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर घाटदरे संघाचा गोलंदाज निखिल. गोलंदाजी मार्कवर घाटदरे संघाकडून निखिल. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे ससेवाडी संघाचा फलंदाज. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. सनी खेळण्यासाठी असमर्थ ठरला. फटका एवढा चांगला बसला नाही. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू म्हटलं की खराब स्वरूपाचा चेंडू फलंदाजाला मारण्यासाठी सोपा जातो, परंतु यावेळेस फसला प्रयत्न. यावेळेस देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सलग दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. टॉस का बॉस संपत भाऊ पवार. टॉस का बॉस. सुंदर फटका खेळून काढलाय. सरळ दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी यष्टीरक्षक पळून एक धाव पूर्ण होतीये. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 15. तिसरं षटक टाकतोय निखिल. खेळतोय तो फलंदाज. सुंदर फटका सरळ दिशेने. आणि दुसऱ्या धावेला धाव बाद होतोय तो म्हणजे नवीन फलंदाज सनी. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानात अथर्व. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. सुरेख फटका. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट आणि अप्रतिम असा थ्रो. अपील त्या ठिकाणी रनआउटची, परंतु त्या अपील फेटाळताना पंच स्वप्नील सर. धावसंख्या अजूनही फार कमी. एका सन्मानजनक स्कोर पर्यंत जाण्यासाठी षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके मारण्याची गरज असेल. ट्राय केलं पाहिजे आता की मोठे फटके षटकामध्ये यावेत. आणि यावेळेस सुद्धा सरळ दिशेने फटका मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. लेफ्ट हँडेड क्षेत्ररक्षक. थ्रो येईल तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण होते. धावसंख्या होती ते 19 धावा झाल्यात. तिसरं षटक याबरोबरच संपतंय. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ससेवाडी संघाच्या धावा झाल्यात त्या 19. हे चौथं आणि शेवटचं षटक असेल. षटक क्रमांक 4. घाटदरे संघाकडून गोलंदाजी मार्कवर किशोर हा गोलंदाज. घाटदरे संघाचा नवीन गोलंदाज. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे संदीप, जो की ओपनर आला होता या ससेवाडी संघाकडून. अजूनही क्रीजवर. पहिला चेंडू या किशोरचा, परंतु लेग स्टंपच्या थोडासा बाहेर वाईट स्वरूपाचा हा चेंडू, जो की एक्स्ट्रा धाव या ससेवाडी संघाला या वाईटच्या स्वरूपात भेटते. धावसंख्या होती ती 20. यावेळेस शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू खेळून काढला. ऑफसाईडच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी थ्रो, परंतु मिस झालाय. रनआउटला चान्स होता तो देखील मिस झालाय. आणि याबरोबरच 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 22.
यावेळेस पुढे चेंडू टाकलाय, खेळून काढलाय, हवेमध्ये चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि नक्कीच सुंदर असा झेल टिपलाय तो या घाटदरे संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि धावबा झेलबाद होतोय तो म्हणजे खेळाडू संदीप, जो की ओपनर आला होता, शेवटच्या षटकापर्यंत टिकला, परंतु शेवटच्या षटकात एक झेल देऊन बसला मोठा फटका मारण्याच्या नारात. फलंदाज चला, नवीन फलंदाज मैदानात दत्ता. धनगरवाडी गावचे भावी सरपंच बबलू मोठे या ठिकाणी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. आपलं देखील या ठिकाणी सरस स्वागत. बबलू, हा वाईट स्वरूपाचा चेंडू, वाईटने धावसंख्या फलक एकने हलतय, एकने पुढे सरकतय, धावसंख्या होत आहेत त्या 23. यावेळेस थोडस पुढे येऊन फटका मार खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, चेंडू जात आहे हवेमध्ये, गोलंदाज चेंडू खाली आणि झेलबाद होतोय तो फलंदाज दत्ता. कॉटन बोल्ड स्वतःच गोलंदाजी करतोय आणि स्वतःच कॅच देखील घेतलाय. शेवटचं षटक क्रमांक 4 हा घाटदरे संघाचा गोलंदाज अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 मोठ्या विकेट या षटकामध्ये त्याने मिळवल्यात आपल्या संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये देखील या विकेटचं पतन केलंय. धावसंख्या झाली ती 23. किशोर, जो की 4थं षटक टाकतोय घाटदरे संघाचा किशोर. शॉर्टपिच स्वरूपाचा हा चेंडू, या चेंडूवर एक धाव भेटते, ती म्हणजे या ससेवाडी संघाला एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 24. स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड फलंदाज. 24 धावा झाल्यात. बॅटचा आतल्या भागाचा कडा घेतला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, रनआउटला चान्स होता. शांत चाललेली अशी मॅच, घाटदरे विरुद्ध ससेवाडी. सुरेख चेंडू, खोलवर टाप्याचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. यासोबतच हे 4थं षटक देखील संपले. या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर ससेवाडी संघाच्या धावा झाल्यात त्या 24 आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे घाटदरे संघाचं.
चला फलंदाज घाटदरे फलंदाज आतमध्ये झाला. भावी ॲडव्होकेट पंकज फडके यांच्या ठिकाणी सरचे स्वागत. चला फलंदाज घाटदरे चला आतमध्ये. घाटदरे चला आतमध्ये फलंदाज. निरा संघ आपला निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण ठीक आहे. निरा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शिंदेवाडी फलंदाज तयार ठेवा. घाटदरे संघाचे हे दोन फलंदाज 25 धावांचा पाठलाग करताना निखिल आणि सुशांत. पहिला चेंडू गोलंदाज पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर वाईट. सनी हा गोलंदाज घाटदरे संघाचा सनी ज्याने पहिलाच बॉल लेग स्टंपच्या थोडासा बाहेर वाईट टाकला. या वाईटने खातं खोललं घाटदरे संघाचं. यावेळेस स्लोअर स्वरूपाचा चेंडू तितका सुंदर खेळून घेतलाय लेग साइडच्या दिशेने निखिलच्या बॅट मधून. या 6 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मोठा प्रहार पाहायला भेटला या निखिलच्या बॅट मधून. अप्रतिम असा हा फटका की ज्याचं रूपांतर षटकारामध्ये केलं या निखिलने. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटची फक्त कडा चेंडूला लागली आणि चेंडू जागेवरच थांबला आहे. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा बॉल टाकला होता. गोलंदाजाने खेळण्यासाठी आडव्या बॅटने शॉट मारण्याचा प्रयत्न होता निखिलचा, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. कोणतीच धाव नाही या चेंडूवर. धावसंख्या स्थिर 7. ज्यावेळेस पुढे चेंडू टाकलाय फलंदाजाचा कॉल धावेसाठी. पुन्हा नकार पुन्हा कॉल आणि एक धाव पळून पूर्ण करतायत फलंदाज घाटदरे संघाचे. या एका धावेसोबतच गुणफलक हलतंय. गुणफलक एका धावेने पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 8. स्ट्राईक वर राईट हँडेड फलंदाज सुशांत. घाटदरे संघाचा हा खेळाडू सुशांत.
याबरोबरच धाबादला चान्स होता. याबरोबरच एक धाव पळून पूर्ण करतायत घाटदरे संघाचे खेळाडू. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 9. यावेळेस खूपच सुंदर निखिलच्या बॅट मधून 6 धावा. धावसंख्या होती ती 15. खूपच सुंदर फटका, अप्रतिम असा षटकार या निखिलच्या बॅटमधून पाहायला भेटला की याच निखिलने पहिल्या चेंडूवर देखील मोठा फटका मारला होता. या चेंडूवर देखील मोठा फटका हा या निखिलच्याच बॅटमधून येतोय. अत्यंत सुंदर आणि अप्रतिम असा हा षटकार. पुन्हा एकदा चेंडू येतोय लेग साइडच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार. याबरोबरच हे षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर घाटदरे संघाच्या धावा झाल्यात त्या 19. निरासंग निर्णय सांगा क्षेत्ररक्षण. पुढचा गोलंदाज दुसरं षटक टाकण्यासाठी या ससेवाडी संघाचा गोलंदाजी मार्कवर साहिल. यावेळेस पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा, परंतु लेग स्टंपच्या थोडासा बाहेर. दिशाहीन चेंडू. पहिलाच चेंडू या साहिलचा. लेफ्ट हँडेड गोलंदाज साहिल. धावसंख्या होती ती 20. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जागेवरच पडतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. करत असेल ती म्हणजे 5 धावांची. 20 धावा झाल्यात. यावेळेस सुरेख चेंडू. ससेवाडी संघाचा गोलंदाज साहिल कडून खोलवर टाप्याचा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. हा देखील सुरेख चेंडू. हा देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 20. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनून राहिला दर्शक. झेल मिस झाला. धावा देखील गेल्या. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. यावेळेस मात्र सुशांतच्या बॅट मधून येत आहेत या 4 धावा. या 4 धावांसोबतच धावसंख्या होती ती 24. आणि जिंकण्यासाठी आता एका धावेची गरज असेल ती म्हणजे घाटदरे संघाला. हा सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू.
पुन्हा एकदा खोलवर टाकायचा चेंडू, परंतु यावेळेस मात्र चांगलाच खोदून काढलाय. सरळ दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जातात. याबरोबरच पळून एक धाव पूर्ण करतायत. या एका धावेसोबतच हा सामना गाडदरे संघाने जिंकलेला. झाल्या 25 या बाहेर. निरा संघ चला आतमध्ये. निरा संघ आतमध्ये चला. फलंदाज या बाहेर चला.